चॅनलमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत। देशातील ताज्या बातम्या, ब्रेकिंग अपडेट आणि महत्त्वाच्या घडामोडी सर्वात आधी जाणून घेण्यासाठी या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। हॅलो, इथं पालखी कशी आहे? फोटो शूटिंग यायला लागलोय। हां हाय, मागं हाय, या पालखीचा फोटो आहे बघा। काय आधी बरं, दोन लाईनी करा की, इकडं इकडं निम्म निम्म इकडं निम्म इकडं। मी आता नंतर सांगणार, कार्यक्रमात आहे मी। खास मुलाखत घ्यायची आम्हाला पुढे घालून मागे नमस्कार, सिटी इंडिया मराठी न्यूजमध्ये आपलं हार्दिक स्वागत। आज आपण सांगली जिल्ह्यातील म्हैसाळ येथे आहे। तर म्हैसाळ येथे जो विश्वकर्मा समाजाचा विश्वकर्मा जयंती 1 जानेवारी संदर्भात आयोजित केले जाते। गेले अनेक वर्ष आयोजन केलं जातं हे आम्ही ऐकून आहे। तर आज आम्ही सांगली जिल्ह्यातील म्हैसाळ या गावी आलो आहे। तर संस्थेचे चेअरमन आज आपल्यासोबत आहेत, व्हाईस चेअरमन आहेत किंवा इतर टीम आपल्यासोबत आहेत। सकाळपासून आम्ही आज कार्यक्रम पाहतो, तर कार्यक्रम एक उत्तम प्रकारे कार्यक्रमाचं आयोजन होतं। गावचे माजी सरपंच आज आल्या होत्या इथं। त्यांच्या वतीनं त्यांनी जे समाजाला आश्वस्त केलं आहे की इथून पुढं जे सहकार्य लागेल त्या संदर्भात आम्ही सहकार्य करू। तसेच आम्ही सिटी इंडिया मराठी न्यूज व सिटी फाउंडेशन महाराष्ट्र राज्य हे पूर्ण महाराष्ट्रभर आहे। तर येणाऱ्या 26 जानेवारीला आमच्या चॅनलला 3 वर्ष पूर्ण होतात। संपादक मी तुकाराम सुतार। आमच्या माध्यमातून समाजाला आश्वस्त करू इच्छितो की जे मीडियाच्या माध्यमातून समाजाला जी आमची मदत लागेल त्या संदर्भात आम्ही चेअरमन साहेबांचं आश्वस्त करतो की त्या संदर्भात आम्हाला काही असेल आमची मदत लागेल तेव्हा आम्हाला सांगणे, त्या संदर्भात आम्ही मदत करेल। धन्यवाद।
नमस्कार, नाव काय आपलं? अनिल इरपाश पोद्दार. सर, पोद्दार सर, जे आज विश्वकर्मा जयंती वर्षाच्या 1 जानेवारीला म्हैसाळमध्ये साजरी केली जाते, या संदर्भात काय सांगाल? नाही, प्रत्येक वर्षी करते. चांगल्या ह्याच्यात आता मी 25 वर्ष झाले आलो इथं. 25 वर्ष चालू अगदी पद्धतशीर थाटामाटात करतात. प्रत्येक वर्षी आमचं जरा सहकार्य पण असते त्यातले त्यात, आणि अगदी पद्धतशीर व्यवस्थित पूजा अर्चा सगळं करून व्यवस्थित होते कार्यक्रम. सर, जो गेले अनेक वर्ष संस्थेचा जो कार्यक्रम आहे त्याच्यात तुमचं योगदान चांगल्या प्रमाणात असतं हे समाज बांधव सांगतात. होय. जे संस्थेविषयी जे अनेक वर्ष तुम्ही पाहता, तर संस्थेविषयी तुम्हाला आणि काय युवकांना संदेश द्याल की काय नाही, काय झाले पाहिजे? संदेश आता महिन्याला मिटिंग तीन घेतात, त्यातनंच आणि जरा जास्त योग गोळा करून जरा आणि पुढचं कार्यक्रम प्रगतीपथावर न्यायचं. जे आता नवीन युवक यांना काय संदेश द्याल की समाजाविषयी त्यांनी काय केलं पाहिजे, म्हणजे जे तुमची पिढी आणि नवीन युवक यांच्यामध्ये काय फरक बघताय? नाही, समाजाविषयी आता सगळं त्यांचं चालूच असते कायम. हे प्रत्येक वेळेला करतच असतात. तरी पण ह्यातनं जरा आणि काय जमते तेवढं करायचं. संस्थेचं जे पुढचं 50 आता या पुढे 50वं वर्ष आहे, हे 49वं वर्ष आहे. 50व्या वर्षी काय संकल्प संस्था मिळून किंवा तुम्ही सगळे टीम मिळून कराल? आता बघा, हे स्लॅबचं काम तेवढं बाकी आहे. आता इथं फाउंडेशन घेऊन स्लॅब तेवढं मारायचं इच्छा आहे. आता एवढं स्लॅब गाभारा केला की म्हणजे तेवढं एक संकल्प आहे. ठीक आहे, धन्यवाद. नमस्कार. चॅनलमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. देशातील ताज्या बातम्या, ब्रेकिंग अपडेट आणि महत्त्वाच्या घडामोडी सर्वात आधी जाणून घेण्यासाठी या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.